करण्यासाठी सांगितलं आहे अनड्यू इन्फ्लुअन्स. यापैकी एक्स्ट्रा त्यातनं काही करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर हे कॉइनेज किंवा स्टॅम्प, ऑफेन्सेस अगेन्स्ट आर्मी, ऑफेन्सेस अगेन्स्ट द नेव्ही, ठीक आहे. हे मी तुम्हाला स्किप करण्यासाठी सांगते. वेदर फॉर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन अँड फॉर द मेन्स एक्झामिनेशन. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आपला अनलॉफुल असेंब्लीचा चॅप्टर आहे. दॅट इज चॅप्टर नंबर इन द न्यू BNS ऍक्ट, दॅट इज 9, चॅप्टर 11. ओके. तुमचे माइक्स ऑफ करा. मी कॅमेरा 2-3 दिवस ऑफ ठेवणार आहे. कारण माझी थोडी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे. ओके. माइक्स ऑफ करा तुमचे. आणि आपण येऊया न्यू चॅप्टरवर, दॅट इज अनलॉफुल असेंब्ली. हा जो आहे 141 सेक्शन पासून ओल्ड IPC मध्ये सुरू होणारा होता. सेक्शन तर चेंज झालेलेच आहे. पण यावर आपण असं बघूया आता की एक्झॅक्टली अजून काय काय चेंज करण्यात आलेलं आहे या चॅप्टरमध्ये. चेंजेस पनिशमेंट्समध्ये तर सगळीकडेच आपल्याला दिसूनच येतात. यू नो दॅट की येस, चेंजेस पनिशमेंटमध्ये आहेत भरपूर प्रमाणात, की पनिशमेंट वाढवलेले आहे BNSमध्ये. आणि मोर ओव्हर तुम्हाला जसं आता थोडेफार अजून बदल होणार आहे. काही अमेंडमेंट्स किंवा काही सायटेशन्स सुप्रीम कोर्टाचे या मंथमध्ये येणार आहेत रिगार्डिंग द रिझर्वेशन पॉलिसीज एक्सेट्रा. थोडंसं त्यासाठी पण तयार राहा की यस, नवीन नवीन सुप्रीम कोर्टाचे सायटेशन्स जजमेंट वाचत राहा. तेव्हा तुमचा आता सध्या टाइम पिरियड खूप जास्त रिव्हिजनचा किंवा खूप जास्त अभ्यासाचा नाही असतो. तेव्हा वॅकन्सी तर आहे असं माहिती आहे, ऍड तर आहे माहिती आहे, बट तरीही एक एक थोडासा वेळ घेते. पण ऍड आलेली आहे हे माहिती आहे तुम्हाला की 2024 साठी आपल्याला परीक्षा आहे. मग ती 25च्या आत 24च्या आत होणार आहे हे पण तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे. मग मला असं वाटतं की अभ्यास कंटिन्यू ठेवावा. भलेही दिवसातनं 3 तास का होईना तुम्ही अभ्यास कंटिन्यू ठेवावा. या पिरियडमध्ये तुम्हाला जजमेंट्स किंवा सायटेशन रात्री आपल्या मोबाईलवर रील्स बघण्याच्या ऐवजी आपण ते बघू शकतो. ठीक आहे की नाही? हे पण आपण काम करू शकतो. तर जजमेंट्स सायटेशन्सकडे थोडंसं लक्ष ठेवा, म्हणजे ती सवय लागतं जजमेंट्स किंवा सुप्रीम कोर्टाचे सायटेशन्स वाचण्याची वगैरे. ठीक आहे. तर कंटिन्यू करूया आपण. आपला जो न्यू चॅप्टर आहे तो दॅट इज ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी. ओके. ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँक्विलिटी मध्ये अनलॉफुल असेंब्ली आहे. अनलॉफुल असेंब्ली डेफिनेटली फॉर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. याला आपण प्रिलिमिनरी ॲज वेल ॲज मेन्स एक्झामिनेशन ॲज वेल ॲज इंटरव्ह्यू, ह्या दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला इथे हे महत्त्वाचं आहे हे समजून घ्यायचं. ठीक आहे की नाही? सो बघूया. 189 मध्ये हा सेक्शन आता इथून स्टार्ट होतो. तुम्हाला 2024च्या एक्झामिनेशनसाठी सेक्शन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. 189. An assembly of 5 or more person is designated an unlawful assembly. काय आहे? An assembly of 5 or more person. लक्षात घ्यायचे, असेंब्ली ही 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्तीपासूनच म्हणेल त्याला इथे जागा आहे. 5 पेक्षा कमी व्यक्ती असेल तर ती अनलॉफुल असेंब्ली होत नाही. is designated as unlawful assembly if the common object of the person composing that assembly is. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण क्रिमिनल कॉन्स्पिरसी बघितली आहे. त्याच्यानंतर आपण अनड्यू इन्फ्लुअन्स बघितला आहे. त्याच्यानंतर इन्फ्लुअन्स म्हणजे काय, अनड्यू इन्फ्लुअन्स म्हणजे काय, कॉन्स्पिरसी म्हणजे काय, क्रिमिनल कॉन्स्पिरसी म्हणजे काय, असॉल्ट बघितलंय. त्याच्यामध्ये क्रिमिनल असॉल्ट म्हणजेच क्रिमिनल काय त्याचा परिणाम आहे, क्रिमिनल फोर्स फोर्स. ठीक आहे. तर मग आपल्याला इथे समजून घ्यायचं की असेंब्ली करणं योग्य आहे. येस, अकॉर्डिंग टू द आर्टिकल 19 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, असेंब्ली पीसफुल विदाउट द आर्म which is legal assembly, or which is the fundamental right of every citizen to participate in any assembly for their rights. Okay. And they can start assembly, but ती assembly जर पीसफुल नसेल, विथ आर्म्स असेल, शस्त्रास्त्र घेऊन असेल, तुमचा अजेंडा तुमचं टार्गेट जर इलिगल असेल, तुमचा अजेंडा टार्गेट जे आहे ते पब्लिक ट्रँक्विलिटीला च्या अगेन्स्ट असेल, काय एक लक्षात घ्या चॅप्टरचं मिनिंग काय बघा. ऑफेन्सेस करत आहेत जे की पब्लिक ट्रँक्विलिटीच्या अगेन्स्ट आणि थ्रू द असेंब्ली करत आहात. मग इन दिस सिच्युएशन दॅट असेंब्लीला अनलॉफुल असेंब्ली म्हटलं जाईल अकॉर्डिंग टू द लॉ, अकॉर्डिंग टू द BNS भारतीय न्याय संहिता. अँड
अशा प्रकारच्या असेंब्लीला अनलॉफुल असेंब्ली म्हणून त्याला ऑफेन्स म्हणण्यात आलेला आहे. BNS मध्ये त्याला ऑफेन्स म्हटलं आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगलाही BNS शिकवताना सांगितलं होतं की एक ऍक्ट ऑफेन्स कसा बनतो. प्रत्येक ऍक्ट हा ऑफेन्स नसतो. तो ऍक्ट जर ऑफेन्स बनवायचा असेल तर त्याला एखाद्या कायद्यामध्ये त्याला तिथे डेफिनेशन त्याची द्यावी लागते की हा ऍक्ट अशा प्रकारे केला तर त्याला आपण ऑफेन्स म्हणू शकतो आणि त्याला पनिशमेंट देऊन त्याला ऑफेन्स म्हणून डिक्लेअर करेल कायदा, तरच तो ऍक्ट ऑफेन्स बनेल. म्हणून यांनी अशा प्रकारची अनलॉफुल असेंब्ली जी आहे ती इथे काय होणार आहे, डेफिनेटली ऑफेन्स होणार आहे आणि त्याला आम्ही ऑफेन्सच्या लिस्टमध्ये डिफाईन करतोय. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अनलॉफुल असेंब्ली इन दिस ऍक्ट? दॅट अन असेंब्ली ऑफ 5 or more पर्सन, 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती इज डेझिग्नेटेड अँड अनलॉफुल. एक डेझिग्नेटेड अनलॉफुल असेंब्ली त्याला म्हणायचं आहे. इज कॉमन ऑब्जेक्ट ऑफ द पर्सन कंपोजिंग दॅट असेंब्ली. हे असेंब्ली कंपोज करण्याचा जर कॉमन ऑब्जेक्ट या प्रकारे असेल तर, खालील प्रकारे असेल तर, पण 5 किंवा अधिक व्यक्तीचं जे कॉमन ऑब्जेक्ट आहे, कॉमन ऑब्जेक्ट अजेंडा ज्याला म्हणतो आपण, ती या प्रकारे असलं पाहिजे. आता कुठल्या कुठल्या प्रकारे जर कॉमन ऑब्जेक्ट तुमचा या प्रकारामध्ये असेल आणि तुम्ही 5 पेक्षा जास्त व्यक्ती असणार आहात, तर डेफिनेटली यू आर कमिटेड द ऑफेन्स ऑफ दी अनलॉफुल असेंब्ली. तर कुठल्या प्रकारची जर एखादी घटना किंवा एखादी गोष्ट तुम्ही केली 5 किंवा 5 व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्ती मिळून, तर त्याला अनलॉफुल असेंब्ली म्हणायचं. तर या बघूया. सो 189A काय म्हणतो, टू ओव्हरव्ह्यू द क्रिमिनल फोर्स, टू शो ऑफ द क्रिमिनल फोर्स, द सेंट्रल गव्हर्नमेंट, okay, or the state government, parliament, legislature of the state, or any public servant in the exercise of the lawful power of such public servant. To overview by criminal force, ओव्हरव्ह्यू करणे, क्रिमिनल फोर्स, तुमचा जो क्रिमिनल फोर्स आहे त्याच्यावर लाईक ओव्हरव्ह्यू करणे म्हणजे 5 ते 10 व्यक्ती म्हणून त्यांच्यावर जाऊन भेटणे, किंवा तुम्ही असेंब्लीमध्ये बघतात ओव्हरव्ह्यू म्हणजे काय, मारहाण करणे किंवा पोलिसांना अडवणे. कुणाकुणाला करताय, शो ऑफ क्रिमिनल फोर्स, तुमचा क्रिमिनल फोर्स दाखवणे. कुणाकुणाला, सेंट्रल गव्हर्नमेंटला. आता सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे लाईक सरकार नाही, सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणी अथॉरिटी असू द्या, सेंट्रल गव्हर्नमेंटचं कोणतंही डिपार्टमेंट असू द्या, पोलीस डिपार्टमेंट असू द्या, आर्मी डिपार्टमेंट असू द्या, कोणत्याही डिपार्टमेंटला तुम्ही शो ऑफ क्रिमिनल फोर्स करताय, ओव्हरवेव क्रिमिनल फोर्स करताय. क्लिअर. अजून कोणाला करताय, स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्याही ऑथॉरिटीला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला, पार्लिमेंटला करताय, लेजिस्लेचर ऑफ द एनी स्टेटला करताय, और एनी पब्लिक सर्वंटला. कधी करताय, तो घरी बसून असताना का, नाही. इन द एक्सरसाइज ऑफ द लॉफुल पॉवर ऑफ सच पब्लिक सर्वंट. हा पब्लिक सर्वंट जेव्हा तो लॉफुल पॉवर एक्सरसाइज करत असतो, ड्युटीवर असतो, तेव्हा. द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की 5 or more पर्सन्स अनलॉफुल असेंब्ली करत आहे असं कधी म्हणायचं, जेव्हा त्यांचा कॉमन ऑब्जेक्ट ते यूज करतात खालील प्रकारच्यांसाठी. To overview the criminal force, to show off the criminal force to the central government, to the state government, to the parliament, to the legislature of any state, or any public servant in the exercise of the lawful power of such a public servant. This is the first thing. Okay, you are showing or overviewing the force or criminal force to the central government, state government, parliament, legislature, any public servant, with the common object to composing the unlawful assembly. So this is called the unlawful assembly. Now the next one is to resist the execution of any law or of any legal force. काय म्हटलं आहे, कॉमन ऑब्जेक्ट यूज करत आहे 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती मिळून, कशासाठी, टू रेसिस्ट द एक्झिक्युशन ऑफ एनी लॉ, कोणत्याही कायद्यांची अंमलबजावणी न होऊ देणे. सपोज सिटिझनशिप ऍक्ट नव्याने सेंट्रल गव्हर्नमेंटनी काढलेला आहे. सिटिझनशिप ऍक्ट लागू होऊ नये म्हणून इथे काय करायचं आहे, रेसिस्ट करायचे, आंदोलन काढायचे आणि इलिगली, अनलॉफुली, विथ द आर्म्स, नॉट पीसफुली, या कायद्याचं एक्झिक्युशन होऊ नये, इलिगली, अनलॉफुली रेसिस्ट करायचं, त्यांना अडवायचं. क्लिअर. हॅलो, हा बोला. काय म्हणायचं यांना, मला काय ऐकायलाच नाही आलं. झालात का जॉईन? येस येस. हो मॅम, झाले. थँक्यू. ओके. सो दिस इज द फर्स्ट थिंग. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण रिव्हिजन करतोय
किंवा जेव्हाही आपण अभ्यास करतोय तर तेव्हा आपल्याला डायरेक्टली अशा प्रकारे आठवण ठेवता आलं पाहिजे. आता याचं महत्त्व मी तुम्हाला अभ्यासाचं किंवा याच्यामध्ये इथे सांगू शकते, की उद्या जर तुम्ही मेन्स एक्झामिनेशनला गेला तर तुम्हाला अनलॉफुल असेंब्ली लिहायचे. अनलॉफुल असेंब्ली ॲज पर द जेएमएफसी जर असेल मेन्स एक्झाम तर तुम्हाला हे सर्व कव्हर करावं लागेल. कारण ते बघतील, की हा क्लॉज कव्हर केला का, हा क्लॉज केला का, हा केलाय का. कारण मी जसं मागे तुम्हाला सांगितलं, की 50 विद्यार्थी तर डेफिनेटली ॲज इट इज कव्हर करणार आहे. मग त्याच्याशी तुम्हाला कंपेअर केलं जाईल आणि तुम्ही यातला एक जरी विसरलात तर ते मार्क्स कमी होऊ शकतात. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगत असते, की हाऊ टू रिमेंबर धिस पर्टिक्युलर वन अँड वन पॉइंट. ओके. टू ओव्हरव्ह्यू अँड क्रिमिनल फोर्स अँड शो ऑफ क्रिमिनल फोर्स इतकं लक्षात ठेवायचं. कुणाच्या अगेन्स्ट? सेंट्रल, स्टेट आणि सगळ्यांच्या अगेन्स्ट. टू रेसिस्ट द एक्झिक्युशन ऑफ एनी लॉ. लाइक आता सपोज एखादा रिझर्वेशनचा कायदा निघाला. तो काही लोकांना पटेल, काही लोकांना नाही पटणार. तर काही लोक काय करतील? प्रोटेस्ट करतील, रेसिस्ट करतील. आणि सपोज येस तुमचं रेसिस्ट करणं इट्स युअर राईट, ओके, टू डिनाय एनी डिसिजन्स ऑफ द गव्हर्नमेंट. ओके. सो बट अनलॉफुली नाही करायचंय. विथ द आर्म्स किंवा दगडं फेकून किंवा हत्यारं घेऊन किंवा काहीतरी असं जर केलं तर दिस इज कम्स अंडर द अनलॉफुल असेंब्ली बिकॉज यू आर जस्ट 5 ऑर मोर पर्सन्स अवेलेबल देअर ना. आणि जर मग याच्यामध्ये बसलात तुम्ही तर मग ते काय होईल? अनलॉफुल असेंब्ली होईल आणि अकॉर्डिंग टू द BNS ते ऑफेन्स होईल आणि तुम्हाला पनिशमेंट होईल. रेसिस्ट करू शकतात बट पीसफुली. असेंब्ली विच इज अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन पीसफुली करायचे. सो रेसिस्ट द एक्झिक्युशन ऑफ एनी लॉला केलं तुम्ही, ऑफ एनी लिगल प्रोसेस किंवा त्याच्या लिगल प्रोसेसला केलं तर काय होईल? ऑफेन्स होईल. पण जनरली नाही, जर 5 ऑर मोर पर्सननी विथ द कॉमन ऑब्जेक्ट केलं तर आणि अनलॉफुल केलं तर. या अनलॉफुल शब्दामध्येच कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट हा ऑफेन्स जातो. अदरवाईज दिस इज द कॉन्स्टिट्यूशनल ऑर फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी सिटिझन. इथे अनलॉफुलचा जर टच नसेल किंवा अनलॉफुल असेंब्लीचा अनलॉफुल शब्द नसेल तर दिस असेंब्ली इट्स अ मेअर असेंब्ली अकॉर्डिंग टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर मग अनलॉफुल शब्दाला अत्यंत जास्त महत्व आहे. आता अनलॉफुल शब्द इथे डिफाईन नाही केलेला आहे त्यांनी, कारण ऑलरेडी त्यांनी डेफिनेशन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन्सचे अर्थ सांगितले. अनलॉफुल मीन्स विच इज नॉट लॉफुल. ओके. सो टू रेसिस्ट द एक्झिक्युशन ऑफ एनी लॉ ऑर एनी लीगल प्रोसेस. सेकंड पॉईंट काय? टू रेसिस्ट एक्झिक्युशन ऑफ एनी लॉ करणे किंवा एखाद्या लीगल प्रोसेसला रेसिस्ट करणे, होऊ न देणे. दिस इज द सेकंड पॉईंट. नाउ कम टू द थर्ड पॉईंट. टू कमिट एनी मिस्चिफ ऑर क्रिमिनल ट्रेसपास ऑर अदर ऑफेन्सेस. कोणत्याही प्रकारचा मिस्चिफ क्रिएट करणे, कोणाला त्रासदायक गोष्टी करणे किंवा त्रास देणे, क्रिमिनल ट्रेसपास करणे, कोणाच्या घरात घुसणे, कोणाच्या ऑफिसमध्ये घुसणे. यू नो दॅट की बांगलादेशमध्ये सध्या हेच चाललंय, क्रिमिनल ट्रेसपास. ओके. अदर ऑफेन्सेस, तर कोणत्याही प्रकारचे अदर ऑफेन्सेस कनेक्टेड तुम्ही जर करत आहात आणि यू आर 5 ऑर मोर पर्सन्स विथ अ कॉमन ऑब्जेक्ट, सो दॅट इज द अनलॉफुल असेंब्ली. सो टू कमिट अँड मिसचिफ्स, क्रिमिनल ट्रेसपास ऑर अदर ऑफेन्सेस. ओके. नाउ बाय मीन्स ऑफ क्रिमिनल फोर्स. मीन्स ऑफ क्रिमिनल फोर्स तुमचा जो हेतू आहे किंवा तुम्ही एक कुठल्या प्रकारे तरी क्रिमिनल फोर्स ज्या वेळी करत आहात, शो ऑफ क्रिमिनल फोर्स टू एनी पर्सन. आता गव्हर्नमेंटच नाही, लीगल प्रोसेसच नाही, एक्झिक्युशन ऑफ एनी लॉच नाही आहे, तर कोणत्याही पर्सनला 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती अनलॉफुली काय करत आहे? असेंब्ली क्रिएट करून त्यांना क्रिमिनल फोर्स करत आहे, क्रिमिनल फोर्स शो ऑफ करत आहे. कशासाठी? What is the common object of 5 or more person? To take or obtain a possession of any property. काय करायचं आहे? टू टेक ऑर ऑब्टेन अ पोझिशन ऑफ एनी प्रॉपर्टी, ऑफ एनी प्रॉपर्टी, ऑर टू डिप्राइव्ह एनी पर्सन्स टू एन्जॉयमेंट ऑफ सच राईट टू वे. कोणत्याही पर्सनला जर राईट टू वे असेल तिथनं जाण्याचा वगैरे, तर त्याला तुम्ही अडवतात, त्याला त्या वंचित करत आहात, डिप्राइव्ह करत आहात. तर राईट यूज करण्यापासून किती जण आहेत? 5 पेक्षा अधिक व्यक्ती. 5 पेक्षा कमी असेल, 1 असेल, 2 असेल, तर दिस इज काय होईल? काय होईल? रेस्ट्रेन होईल. यस, इट्स अ रेस्ट्रेन. रॉंगफुल रेस्ट्रेन होईल जर एक व्यक्ती असेल. बट इथे काय आहे? 5 पेक्षा अधिक व्यक्ती किंवा 5 आहे. मग याला आता हा ऑलरेडी सेंटेन्स आपण बघितलाय. क्रिमिनल फोर्स यूज करणे, इफ द वन पर्सन युजेस द क्रिमिनल फोर्स अगेन्स्ट द अनदर पर्सन, दॅट इज कॉल्ड द क्रिमिनल फोर्स. यू आर पनिशेबल अंडर द सेक्शन्स ऑफ द क्रिमिनल फोर्स. टू शो ऑफ क्रिमिनल फोर्स, इट्स अटेम्प्ट ऑफ क्रिमिनल फोर्स मध्ये येईल. जर एक व्यक्ती असेल, 2 व्यक्ती असेल, 2 असेल तर क्रिमिनल कॉन्स्पिरसी लागेल. पण 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती असेल तर मग 3 आणि 4 असेल तर काय लागेल मॅडम? तर 3 आणि 4 असेल तरी काय लागेल? क्रिमिनल कॉन्स्पिरसीस लागेल. कारण क्रिमिनल कॉन्स्पिरसी काय म्हणते? इफ यू आर मोर दॅन 2 पर्सन देन यू आर कम्स अंडर द क्रिमिनल कॉन्स्पिरसी. क्रिमिनल कॉन्स्पिरसी, कॉमन इंटेन्शन.
But you are doing this all the things and you are five or more person, then this is not the criminal conspiracy, this is not the common intention, it comes under the directly unlawful assembly. ओके. सो एनी पर्सन्स टू टेक और ऑफ्टेन द पोझिशन्स. मी रस्त्याने जात आहे, तुम्ही प्रोटेस्ट करत आहेत 5-10 जण काहीतरी माझ्या अगेन्स्ट, किंवा इवन पर्सनल माझं आणि तुमचं काही असेल, वेदर दॅट नॉट अगेन्स्ट द गव्हर्नमेंट, नॉट अगेन्स्ट द एनी लॉ एक्सेट्रा एक्सेट्रा, आणि तुम्ही 5 पेक्षा अधिक व्यक्ती आणि मला काय केलं, तुम्ही डिप्राईव्ह केलेलं आहे माझा राईट टू पास, राईट टू वे, तुम्ही एन्जॉय करू देत नाही याचं. सो यू आर कमिटिंग द अनलॉफुल असेंब्ली हिअर. or of use of water or other incorporate right of which he is in a possession or enjoyment, or to enforce any right or supposed right. क्लिअर. यूज ऑफ वॉटर असेल, इनकॉर्पोरेट और कॉर्पोरेट राईट असेल, कुठल्याही प्रकारच्या राईट्स एन्जॉयमेंट करण्यापासून तुम्ही मला अडवत आहात, रेसिस्ट करतात, वेदर युजिंग द क्रिमिनल फोर्स, शो ऑफ क्रिमिनल फोर्स, whether you are doing something wrongful restraints toward me, okay, but you are more than 5 or 5 persons with the common object, so this comes under also the unlawful assembly. Now the fourth one is by means of criminal force, show of criminal force, to compel any persons to do what he is not legally bound to do, or to omit to do what he is legally entitled to do. Okay, this is very interesting. शो ऑफ क्रिमिनल फोर्स. क्लिअर. क्रिमिनल फोर्स दाखवत आहात किंवा क्रिमिनल फोर्स एखाद्या पर्टिक्युलरली साधनाच्या माध्यमातून तुम्ही करत आहात, टू कंपेल एनी पर्सन, यू आर कंपेलिंग मी अँड यू आर जस्ट 5 or more persons डू व्हॉट ही इज नॉट लिगली बाउंड टू डू. मी ते करण्यासाठी लिगली बाउंड नाही आहे, दॅट इज रॉंग थिंग. तुम्ही म्हणता जा आणि त्यांच्याकडून काहीतरी चोरी करून घेऊन या, सो दिस इज नॉट लिगली लीगल वे नहीं है कि चोरी करने इज अगेंस्ट लॉ है. आई एम नॉट बाउंड टू डू दैट बिकॉज यू आर नॉट द अथॉरिटी और आई एम नॉट द एम्प्लॉय ऑफ युअर की जा आणि अरेस्ट करूया. ओके. तर मग 5 पेक्षा व्यक्ती जर कोणाला कंपेअर करत असेल की जो व्यक्ती समोरचा की ते लिगली करायला नाही आहे अलाउड, पण तुम्ही त्याला ते जबरदस्तीने करायला लावतात, तर यू आर कमिटिंग द अनलॉफुल असेंब्ली. आणि जे करायला भाग आहे किंवा करायला हवंय लिगली, कायद्याने ते करायला हवंय, जर माझ्यासमोर एखादा ऑफेन्स घडत असेल तर डेफिनेटली मी पोलिसांना कळवावं. इट्स माय ड्युटी ऑफ माइंड, इट्स ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ना, की तुम्ही करावं. पण ते करू नको असं म्हणून तुम्ही मला धमकवतायत किंवा अनलॉफुल असेंब्ली करताय. सो ओमिट टू डू व्हॉट ही इज लिगली एंटायटल टू डू. मी एंटायटल आहे पोलीस कंप्लेंट करण्यासाठी, पण तुम्ही मला करू देत नाही, माझ्यावर दबाव आणताय, थ्रेटनिंग करताय. आणि दबाव, थ्रेटनिंग, क्रिमिनल फोर्स, शो ऑफ क्रिमिनल फोर्स, बीटिंग, हर्ट, इंजुरी कशामध्ये येतात, तर दिस ऑल वर्ड्स कम्स अंडर दी अनलॉफुल असेंब्ली. अनलॉफुल हा शब्द सगळ्यांना कव्हर करतो, त्यामुळे इथे प्रत्येक ठिकाणी दिलं नाहीये. मी आता उदाहरणात सांगते की तुम्ही मला थ्रेट करताय, डू नॉट गो टू द पोलीस स्टेशन्स, डोंट फाईल रिपोर्ट्स अगेन्स्ट अर, अगेन्स्ट माइन, एक्सेट्रा. तुम्ही काय करताय, थ्रेटनिंग करताय. मॅम इथे तर थ्रेटनिंग शब्दच दिला नाही, इतकंच दिलं की टू ओमिट टू डू व्हॉट ही इज लिगली एंटायटल टू डू. बट थ्रेटनिंग ऑल्सो कम्स अंडर दी अनलॉफुल असेंब्ली. क्लिअर. मला म्हणताय तुम्ही की जा आणि चोरी करून या, मॅडम इथे तर दिले नाही जा आणि चोरी करून या, चोरी थेफ्ट हा शब्द दिला नाही, बट मी ते करण्यासाठी काय एंटायटल नाही आहे आणि मला कायद्याने परवानगी पण दिली नाही. दिस इज अगेन्स्ट द लॉ. बट तुम्ही मला फोर्स करत आहात, तुम्ही मला थ्रेट करत आहात चोरी कर म्हणून, तुम्ही मला एक्स्टॉर्शन करत आहात चोरी कर म्हणून. क्लिअर. सो दिस ऑल कम्स अंडर दी अनलॉफुल वर्ड. हे असं प्रॅक्टिकली सगळं माहिती असणं गरजेचं आहे. उद्या जर इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की अनलॉफुल मध्ये जर थ्रेटनिंग नाही आहे, मग तुम्ही उदाहरणात कसं काय सांगता आम्हाला की दिस इज द अनलॉफुल असेंब्ली, तर तुम्हाला आलं पाहिजे की सर अनलॉफुल असेंब्ली विथ द वर्ड अनलॉफुल विच कवर्स ऑल दी वर्ड्स विच इज अगेन्स्ट द लॉ. ओके. अशा प्रकारचं थोडंसं वेगळ्या पद्धतीत आपण इथे शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. सो हे झाले तुमचे पॉइंट की अनलॉफुल असेंब्ली कधी घडते. आता नेक्स्ट आपला जो पोर्शन असतो, तर आपल्याला याला काय करायचंय, आठवण कसं ठेवायचं मी तुम्हाला नेहमी म्हणते. सो असेंब्ली ऑफ 5 or more पर्सन हे तर तुम्हाला माहीतच झालेलं आहे. डेझिग्नेटेड अनलॉफुल असेंब्ली इफ द कॉमन ऑब्जेक्ट. याच्यातनं तुम्हाला 2 शब्द लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे. एक तर कॉमन ऑब्जेक्ट अँड 5 or more पर्सन. जर 5 आणि 5 पेक्षा अधिक व्यक्ती असतील त्यांचं कॉमन ऑब्जेक्ट असेल आणि काय डेझिग्नेटेड अनलॉफुल असेंब्ली त्याला म्हणतात, तरच त्या असेंब्लीला अनलॉफुल असेंब्ली म्हणायचं.
पण कधी असेंब्ली इज कंपोज कधी होईल ती असेंब्ली अनलॉफुल म्हणून. आता हेच सगळे जर गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करतात बट लिगली आहे, पीसफुल आहे, कलेक्टरची परमिशन घेतली, मोर्चा काढला, इट्स ओके ना, असेंब्ली विच इज फंडामेंटल राईट. मग ती अनलॉफुल असेंब्ली नाही होणार. पण तुम्ही काय करताय, क्रिमिनल फोर्स यूज करताय, शो ऑफ क्रिमिनल फोर्स करताय, या सगळ्यांच्या अगेन्स्ट सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, पार्लमेंट, एनी ऑथॉरिटी ऑफ द गव्हर्नमेंट, पब्लिक सर्वंट अगेन्स्ट, तर ती होईल अनलॉफुल असेंब्ली. क्लिअर, इट्स कंपोज होईल ती असेंब्ली अनलॉफुल असेंब्ली, असा याचा अर्थ आहे. सेकंड आहे रेसिस्ट करणे, अडवणे, कोणत्याही कायद्याला एक्झिक्युशन होऊ देण्यापासून किंवा लिगल प्रोसेस होऊ देण्यापासून. जर हे सगळे ओव्हर क्रिमिनल फोर्स, शो ऑफ क्रिमिनल फोर्स, हे सगळं करून तुम्ही कोणाला रेसिस्ट करताय, एक्झिक्युशन होऊ देत नाही, तर दिस इज कॉल्ड अनलॉफुल असेंब्ली. ठीक आहे. देन कमिट्स अ मिसचिफ, मिसचिफ करणे, मिसचिफ हे एक स्वतःहूनच ऑफेन्स आहे. क्रिमिनल ट्रेसपास करणे किंवा कोणत्याही प्रकारच्या अदर ऑफेन्सेस, याच्यामध्ये सगळेच ऑफेन्स येतात, थेफ्ट येतात, रॉंगफुल रेस्ट्रेंट येतात, रॉंगफुल कन्फाइनमेंट, ऑल येतात. सो टू कमिट अ मिसचिफ, क्रिमिनल ट्रेसपास करणे, क्लिअर, और अदर ऑफेन्सेस करणे. तिसरा पॉईंट काय, दुसऱ्या याच्यात रेसिस्ट सांगितलं, इथे ओव्हर यू अँड शो ऑफ क्रिमिनल फोर्स सांगितलं, मिसचिफ अँड क्रिमिनल ट्रेसपास और अदर ऑफेन्सेस सांगितलं. तीन मध्ये, सी मध्ये तीन सांगितले, मिसचिफ, क्रिमिनल ट्रेसपास, अदर ऑफेन्सेस, कशासाठी, अनलॉफुल असेंब्ली. तिसरं काय, चौथं काय सांगितलं तुम्हाला, की कोणत्याही पर्सनला क्रिमिनल फोर्स आणि क्रिमिनल शो ऑफ करणे, क्रिमिनल फोर्स आणि क्रिमिनल फोर्स मीन्स म्हणून, कशासाठी, कोणत्याही त्याच्या प्रॉपर्टीचं, त्याच्या घराचं वॉटेवर पोजेशन घेणे, ऑप्टेन करण्यासाठी किंवा त्याला डिप्राइव्ड करण्यासाठी, त्याचा राईट एन्जॉयमेंट पासून, वॉटर इनकॉर्पोरेटेड और कॉर्पोरेट राईट, इट्स ऑल्सो कॉल्ड अनलॉफुल असेंब्ली इफ यू आर 5 or more persons there. बाय मीन्स ऑफ क्रिमिनल फोर्स, शो ऑफ क्रिमिनल फोर्स टू कंपेल एनी पर्सन. इथे काय करतायत तुम्ही, कंपेल करतात कोणाला तरी, कशासाठी, टू डू व्हॉट ही इज नॉट लिगली टू एंटायटल टू डू, और हु इज लिगली एंटायटल टू डू, टू ओमिट सो टू डू. ओके, सो याच्यामध्ये पण, सो टू डू और नॉट टू डू समथिंग, टू डू व्हॉट ही इज नॉट लिगली बाउंड टू, और नॉट टू डू इज एंटायटल टू डू. सो इट्स अनलॉफुल असेंब्ली ऑल्सो. हे झाले तुमचे 5 पॉईंट. ओके, फिफ्थ पॉईंट, 5 पॉईंट आहे याच्यामध्ये, ॲज इट इज भारतीय न्यायसंहितामध्ये जे आहे तेच IPC मध्ये, काही फरक नाही. एक्सप्लेनेशन काय आहे ते बघूया आता. एक्सप्लेनेशन दिलाय, अन असेंब्ली विच वॉज नॉट अनलॉफुल व्हेन इट्स असेंबल मे सबसिक्वेंटली बिकम्स अन अनलॉफुल असेंब्ली. कोणतेही असेंब्ली असू द्या, जी की ऑलरेडी अनलॉफुल असेंब्ली नाही आहे, लक्षात घ्या, अनलॉफुल असेंब्ली आहे का, ती नाही आहे अनलॉफुल असेंब्ली. मी जसं सांगितलं तुम्हाला, की असेंब्ली टू एन्जॉय द असेंब्ली और टू क्रिएट द असेंब्ली विच इज नॉट द ऑफेन्स. ओके, ऑफेन्स नाही आहे, बट ही असेंब्ली जर अनलॉफुलीला टच केली, एखादा याच्यामधला क्रिमिनल फोर्स शो ऑफ केला, मिसचिप केलं, क्रिमिनल ट्रेसपास केलं, ऑप्टेन पोझिशन केलं विथ द क्रिमिनल फोर्स, यापैकी काहीही केलं तर ती सबसिक्वेंटली बिकम्स अनलॉफुल असेंब्ली बनू शकते, जेव्हा 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती उपलब्ध आहेत, ते कॉमन ऑब्जेक्टमध्ये इथे क्रिमिनल फोर्स शो ऑफ करताय, क्रिमिनल फोर्स ओव्हरयू करताय, मिसचिप करताय, क्रिमिनल ट्रेसपास करताय, एखाद्या कायद्याचं एक्झिक्युशन होऊ देत नाही आहे, प्रिव्हेंट करत आहे, कोणाचं तरी पोझिशन ऑप्टेन करत आहे, कोणाला तर राईट टू एन्जॉयमेंट करू देत नाही आहे, अशा प्रकारचे 5 पॉईंट पैकी एकही काम केलं तर सबसिक्वेंटली दॅट पीसफुल असेंब्ली बिकम्स द अनलॉफुल असेंब्ली होईल. कंपल्सरी नाही आहे की जेव्हा असेंब्ली स्टार्ट झाली, आपण 10-15 जणांनी ठरवलं की आपण कलेक्टर ऑफिसला एक मोर्चा घेऊन जाऊया, देन आपण परमिशन घेतली, सगळं लिगली चाललंय, शांततेमध्ये आपण इथे आपला मोर्चा वगैरे काढलाय, आपण व्यवस्थितरित्या सगळं करतोय, क्लिअर. बट सडनली 4-5 जणांनी त्याच्यामध्ये हत्यार काढले, क्लिअर, आणि एका जणांनी जरी काढलं, आणि वी आर कंटिन्युइंग दिस असेंब्ली आफ्टर द नॉलेज दॅट द असेंब्ली is not now the peaceful assembly, because it's not now without the arm, it's now the with the arm. So subsequently जसा हत्यार काढणार तसं ती अनलॉफुल असेंब्ली होईल, आणि ऑल द मेंबर with the common objects till continue the assembly, they all are the punishable with the common object. Similar punishment आहे. हा, आफ्टर द आर्म ओपनिंग द आर्म्स बाय सम पर्सन, जर तुम्हाला वाटत असेल की नाही अरे बापरे, मी तर चांगलं आहे म्हणून आलो होतो, इथे तर हत्यार काढले, तर क्विकली तुम्ही तिथनं निघून जा किंवा पोलीस कंप्लेंट करा. जर तुम्ही यू यू ऑब्झर्वेशन नंतर किंवा तुम्हाला माहिती झाल्यानंतर की दिस असेंब्ली टर्न्स टुवर्ड द अनलॉफुल असेंब्ली अँड देन यू आर कंटिन्युइंग दिस असेंब्ली, देन यू आर ऑल्सो लायबल फॉर द सेम. क्लिअर.
So an assembly which was not unlawful when it's assembled may subsequently becomes an unlawful assembly. So this is the unlawful assembly's definition and unlawful assembly's explanation. Please remember, जेव्हा तुम्ही मेन्स एक्झामिनेशनला जाल तेव्हा तुम्हाला कळेल की येस मॅम इतक्या का आपल्याला ओरडू सांगत होते की प्लीज प्रोव्हिजन क्लिअर करा. आयपीसी मध्ये तर प्रोव्हिजन करणे इतकं कंपल्सरी आहे, कारण आयपीसी मध्ये एक्स्ट्रा आपल्याला काही फेकता येत नाही किंवा आयपीसी मध्ये आपण एक्स्ट्रा काही लिहू पण शकत नाही. क्लिअर? वाय? बिकॉज जे आहे तेच लिहिणे आहे इंडियन पिनल कोड म्हणजेच बीएनएस मधनं, दुसरं काही नाही. असेंब्लीला इतकं मॅटर दिलं नाही ते तितकंच लिहा. एक्स्ट्रा काय लिहू शकणार आहे तुम्ही याच्यामध्ये? काहीच नाही. सो आयपीसी विच इज बीएनएस इज अ व्हेरी सबस्टेंटिव्ह प्रोव्हिजन आहे. सबस्टेंटिव्ह प्रोव्हिजन मध्ये एक्स्ट्रा काहीच फेकता येत नाही, जे आहे तेच लिहावं लागतं. त्यामुळे इंडियन पिनल कोड बीएनएसच्या डेफिनेशन्स आणि प्रोव्हिजन्स पाठ करणे अत्यंत गरजेचे. आत्तापासूनच तयारीला लागा मेन्सच्या दृष्टिकोनात. Whoever being aware of a facts which render any assembly an unlawful assembly. Whoever being aware of a fact which render any assembly an unlawful assembly. कोणीही व्यक्ती, आता इथे ना थोडासा चेंजेस करण्यात आले यांचे. पहिले काय होतं 141 142 इथे इथे हा सेक्शन संपून जात होता. मग नंतर 142 मध्ये बिईंग अ मेंबर ऑफ द असेंब्ली, 143 मध्ये मग पनिशमेंट दिली होती, 144 145 असे सेक्शन सेपरेट सेपरेट दिले होते. पण चेंजेस करून इथे यांनी सांगितलंय की सगळे जे सेक्शन्स आहेत अनलॉफुल असेंब्लीचे जे सबस्टेंटिव्ह प्रोव्हिजन्स आहेत ते आम्ही एकत्र आणलेले आहेत. आणि एकत्र आणल्यामुळे हा जो सेक्शन सेपरेट होता तो आता इथे एकत्र आणलाय सब क्लॉज 2 सब क्लॉज 3 मध्ये, जे की 142 आणि 143 होता. तर दिस इज 142 सेक्शन विच इज कम्स अंडर नाव 189 सेक्शन मध्ये, म्हणजे एकत्रच टाकले त्यांनी. Whoever being aware of a fact which render any assembly an unlawful assembly. जो कोणीही अवेअर आहे, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला एक उदाहरण की तुम्ही मोर्चा घेऊन गेले 15 जण, पीसफुल होता, विथ द परमिशन होता, सगळं चांगलं चालू होतं, नारे देत जात होते, पण अचानक तिथे 4-5 जणांनी हत्यारं काढलेले आहेत. आता बाकीचे ते 10-12 जण यांनी एक तर निघून येणे किंवा कंटिन्यू करणे. निघून याल तर पनिशमेंटला तुम्ही लायबल नाही आहात. इमिडिएटली लेफ्ट करा, इमिडिएटली पळून या. आणि जर अवेअर असून हत्यार निघालेले आहे, दिस इज नाऊ इमिडिएटली टर्न्स द अनलॉफुल असेंब्ली. इट्स नॉट द पीसफुल ऑर नॉट विदाउट द आर्म अकॉर्डिंग टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. क्लिअर? सो बिंग अवेअर, तुम्हाला माहिती झाले आता की ही असेंब्ली पीसफुल नाही आहे, सबसिक्वेंटली बिकम्स अनलॉफुल असेंब्ली बनणार आहे. माहिती झाल्यानंतर की फॅक्ट्स विच रेंडर एनी असेंब्ली अन अनलॉफुल असेंब्ली. क्लिअर? की ही असेंब्ली आता अनलॉफुल असेंब्ली बनत आहे. इंटेन्शनली जॉईन, पण तरीही इंटेन्शनली तुम्ही जॉईन होत आहात, त्याला कंटिन्यू आहात, दॅट असेंब्ली ऑर कंटिन्यूज इन इट इज सेड टू बी द मेंबर ऑफ अन अनलॉफुल असेंब्ली. आता तुम्हाला इथे अनलॉफुल असेंब्लीचा मेंबर म्हणून घोषित करण्यात येईल. कधी? जेव्हा तुम्ही अवेअर आहात, अवेअरनेस आहे तुम्हाला की दिस असेंब्ली टर्न्स टू बी द अनलॉफुल असेंब्ली, इट्स नॉट नाऊ द नॉर्मल असेंब्ली, पण तरीही इंटेन्शनली जॉईन आहात आणि काय कंटिन्यू पण केला. चला होऊ द्या, होईल ते, चला समोर हत्यार घेऊन चला. सो हे 3 शब्द इथे फार महत्वाचे आहेत. अवेअरनेस, इंटेन्शनली जॉईन आणि कंटिन्यू आफ्टर द नॉलेज, आफ्टर द अवेअरनेस. तर तुम्हाला आता मेंबर ऑफ द अनलॉफुल असेंब्ली म्हटलं जाईल. सेकंड क्लॉज जो आहे सेक्शन 189 चा, हा तुमचा सेकंड क्लॉज डील करतो मेंबर ऑफ अनलॉफुल असेंब्ली. मेंबर ऑफ अनलॉफुल असेंब्ली. Who is the member of unlawful assembly? Whoever being aware of the facts intentionally join that assembly or continue in it. It's said to the member of unlawful assembly. Prelims चा question आहे. Whoever the member of unlawful assembly according to Bharatiya Nyaya Samhita. So who aware, intentional join and continue in it. आणि जर मेंबर जरी असणार आहात तुम्ही विथ द कॉमन ऑब्जेक्ट, भले तुम्ही ते हत्यार यूज करा, भले दगड फेकून मारा, काही फरक पडणार नाही. इफ यू आर जस्ट अ मेंबर ऑफ द अनलॉफुल असेंब्ली, यू आर पनिशेबल. So what is the punishment for being a member of the unlawful assembly? And such a member shall be punished with imprisonment of either a description for a term which may extend to 6 months or with fine or with both. किती? Which may extend to 6 months or with fine or with both. 6 महिन्यापर्यंत तुम्हाला पनिशमेंट होऊ शकते. 6 मंथ पर्यंत. कधी? जर तुम्ही फक्त आणि फक्त मेंबर म्हणून आहात अनलॉफुल असेंब्लीचा, तुम्हाला माहिती होतं, अवेअरनेस होती
आणि तुम्ही तरीही कंटिन्यू केला आहात, तर मात्र तुम्हाला इथे काय आहे, पनिशमेंट आहे. तुम्ही हत्यार उचला, कोणाला मारा, काही नाही केलं तरी काही हरकत नाही, बट तुम्ही पनिशेबल झाला आहात. दिस इज कॉल्ड अ कॉमन इंटेन्शन, कॉमन ऑब्जेक्ट. शामिल होणे सुद्धा इथे चुकीचं आहे आणि ऑफेन्स आहे. राहील लक्षात, पहिला पूर्ण क्लॉज मी प्रॉपरली तुम्हाला शिकवलेला आहे. जरी तुम्ही माझ्यासोबत आता एक मनातल्या मनात आठवत आहात ना, तुम्हाला आठवलं जरी नाही तरी मॅडम हे कसं लक्षात ठेवायचं, याला नाही आम्हाला आठवत आहे, तर हे सुद्धा तुम्ही डिस्कशन करू शकता, बिकॉज दिस इज द फाउंडेशन बॅच. अँड आय होप की फाउंडेशन बॅचमध्ये तुमचं प्रिलिम्स होईपर्यंत इवन मेन्सच्या दृष्टिकोनातनं तुमचं एक माइंडसेट तयार झालेला पाहिजे. क्लिअर? सो 6 months or with fine or with both. क्लिअर? नाव कम टू द, अजून तर आपण सिव्हिलकडे गेलोच नाही आहे, ठीक आहे की नाही. यांची एकदा मेन्स एक्झामिनेशन होऊ द्या. आत्ता आहे आय थिंक 24 तारखेला. तेवढं झालं की मग नंतर आपण सिव्हिलकडे वळूया. नाव द क्लॉज 3 विच इज ओल्ड IPC मध्ये 143 मध्ये दिला होता सेक्शन, बट त्यांनी याच्यामध्येच टाकलेला आहे एकाच सेक्शन मध्ये. Whoever join or continue in unlawful assembly, knowing that such unlawful assembly has been commanded in a manner prescribed by law to disperse, and shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 2 years or with fine or with, यू नो दॅट की तुम्हाला कंटिन्यू हे वगैरे केलं, मेंबर झालात तुम्ही आणि तुम्ही त्यात जॉईन करून कंटिन्यू झाला आहात आता, आणि अनलॉफुल असेंब्लीमध्ये टिपिकली पार्टिसिपेशन तुमचं आहे, नोविंग दॅट सच अनलॉफुल असेंब्ली हॅज बीन कमांडेड इन अ मॅनर प्रिस्क्राइब्ड बाय लॉ टू डिस्पर्स. ज्या प्रकारे कायद्याने सांगितलं आहे की ही असेंब्ली अनलॉफुल असेंब्ली कशी बनते हे तुम्हाला पर्टिक्युलरली नॉलेज आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये आता शामिल आहात, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन तुमचं आहे, then shall be punished with imprisonment of either description, term which may extend to 2 years. This is the new थोडासा न्यू आहे ह्या. तर 2 years पर्यंत पनिशमेंट होऊ शकते आणि फक्त मेंबर जर आहात तुम्ही तर तुम्हाला 6 months पर्यंत आहे. बट ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन याला म्हणू शकतो, ती कमांडेड इन मॅनर प्रिस्क्राइब्ड बाय लॉ, तर तुम्हाला 2 वर्षापर्यंत पनिशमेंट आणि विथ फाईन. फाईन दिलेला नाहीये, ऍज पर द डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द मॅजिस्ट्रेट इथे राहणार आहे. ऑल आर द JMFC ट्रायबल आहे, त्यामुळे याच्यावर जजमेंट मेन्समध्ये येण्याची शक्यता असते. ठीक आहे. सो 6 months आणि 2 years. ठीक आहे, जर ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असेल आफ्टर नॉलेज. नाउ द फोर्थ वन इज हु आर बिंग आर्म विथ एनी डेडली वेपन्स. काय म्हटलं? हु आर बिंग आर्म विथ एनी. आता नेमकं मेंबर होतात तुम्ही, माहिती असूनही तिथे थांबलात तर तुम्हाला 6 महिने पनिशमेंट. ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत आहात, करू लागत आहात मारहाण वगैरे किंवा क्रिमिनल फोर्स, ओव्हर यू क्रिमिनल फोर्स, रेसिस्ट करतात गव्हर्नमेंट सर्वंटला, ह्या सगळ्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला 2 वर्षापर्यंत पनिशमेंट. बट बट वी आर बिंग आर्म विथ अ डेडली वेपन्स. तुमच्या हातात जर कुठलंही डेडली वेपन सापडलं, लोखंडी रॉड सापडलं, काहीही असं डेडली वेपन सापडलं आहे जे की अकॉर्डिंग टू द आर्म्स ऍक्ट इट्स कॉल्ड द डेडली वेपन्स. वेपन्स आहे ते, ऑर विथ एनिथिंग विच, कोणताही असू द्या, यूज ॲज अ वेपन ऑफ ए ऑफेन्स, गुन्हा करण्यासाठी ते काफी आहे. इज लाईकली टू कॉज अ डेथ, इज आणि त्यांनी डेथही होऊ शकते. लाईक तुमच्या हातात लोखंडी रॉड आहे, मारलं कोणाच्या डोक्यावर तर डेफिनेटली इट्स कॉज अ डेथ, लाईकली टू कॉज अ डेथ. इज अ मेंबर ऑफ ए अनलॉफुल असेंब्ली शॅल बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट फॉर आयदर डिस्क्रिप्शन फॉर ए टर्म विच मे एक्सटेंड टू 2 years ऑर विथ फाईन ऑर विथ, काय म्हटलं आहे, शॅल पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट फॉर आयदर डिस्क्रिप्शन. ठीक आहे, फॉर ए टर्म विच मे एक्सटेंड टू 2 years ऑर विथ फाईन ऑर विथ बोथ. क्लिअर? 2 वर्षापर्यंत तुम्हाला ऑफकोर्स आहे, म्हणजे तिथे 2 वर्ष, इथे 2 वर्ष. ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलं आणि तुमच्या हातात हत्यार दिसलं तरी तुम्हाला 2 वर्ष पनिशमेंट आहे. इवन मोर याच्यामध्ये प्लस तुम्हाला आर्म्स ऍक्टचेही सेक्शन लागतात. आता तर काय मॉब लिंचिंग अँड ऑल दॅट, मर्डर झाला वगैरे ते लागतात. ठीक आहे की नाही? नाव कम टू द, आय थिंक मॉब लिंचिंग पण याच्यामध्ये दिले आहे, आय थिंक सो. Whoever knowingly joins or continue in assembly or 5 or more persons likely to cause a disturbance of the public peace after such assembly has been lawfully commanded to disperse shall be punished with imprisonment for either description for a term which may extend to 6 months or with fine or with both. हा 149 मध्ये दिला होता, बट इथे नवीन सेक्शन ऍड केलेला आहे, खूप सारे बदल दिसत आहेत. आपण आपल्याला पहिले वाटलं होतं की थोडेसे बदल असतील, पण आता आपण BNS बघतोय, ज्यांनी ऑलरेडी प्रिपेअर केलं होतं IPC त्यांना कळेल की भयंकर जास्त बदल आहेत, थोडेफार बदल नाही आहेत, प्रत्येक प्रोव्हिजन मध्ये बदल आहेत. सो इथे कोणीही जॉईन आणि कंटिन्यू करतोय असेंब्ली आणि ते 5 आणि 5 पेक्षा अधिक व्यक्ती आहे आणि इथे माहिती आहे त्यांना की लाईकली टू कॉज की आपण जे करतोय त्याच्यामुळे पब्लिक पीस डिस्टर्ब होऊ शकतं. ओके, आफ्टर सच असेंब्ली हॅज बीन लॉफुली कमांडेड टू डिस्पर्स.
ही जी असेंब्ली आहे लॉफुली कमांडेड टू डिस्पर्स होणार आहे लॉ अँड शॅल बी पनिश्ड विथ आयदर डिस्क्रिप्शन विच इज 6 months पर्यंत पनिशमेंट होऊ शकते. जर तुम्हाला नॉलेज असेल की आपण जे करतोय ते पब्लिक डिस्टर्बन्स होत आहे. इथे अजून एक एक्सप्लेनेशन दिलंय. इफ द असेंब्ली इज अन अनलॉफुल असेंब्ली विदिन द मिनिंग ऑफ सेक्शन 1 द ऑफेंडर शॅल बी पनिशेबल अंडर सेक्शन 3. काय म्हटलंय? इफ द असेंब्ली इज अन अनलॉफुल असेंब्ली विदिन द मिनिंग ऑफ दिस सेक्शन 1. सेक्शन 1 मध्ये जाऊया. सेक्शन 1 अंतर्गत आपण काय काय पाहिलं होतं? टू शो ऑफ क्रिमिनल फोर्स, टू ओव्हरव्ह्यू क्रिमिनल फोर्स अगेन्स्ट द पार्लमेंट, अगेन्स्ट द सेंट्रल गव्हर्नमेंट, अगेन्स्ट द स्टेट गव्हर्नमेंट, टू रेसिस्ट द एक्झिक्युशन ऑफ एनी लॉ पाहिलं होतं. टू मिसचिप, टू क्रिमिनल फोर्स और अदर ऑफेन्सेस पाहिलं होतं. टू ऑब्टेन अ पोझिशन ऑफ एनी पर्सन्स राईट्स एक्सेट्रा पाहिलं होतं. त्या कुठल्याही प्रकारे तुम्ही इथे ऑफेन्स केलेला आहे अनलॉफुल असेंब्लीचा तर शॅल बी पनिश्ड अंडर सेक्शन सबसेक्शन 3. म्हणजे इथून तुम्हाला पनिशमेंट होती ती. हे बघा ही 2 years. क्लिअर? जर कमिट केली तर त्यापैकी कुठलाही. ओके, नाउ कम टू द नेक्स्ट एक्सप्लेनेशन मध्ये. एक्सप्लेनेशन नंतर हुएवर हायर्स और एंगेज. हे बघा हे खूप सारे सेक्शन्स होते, खूप सारे, हे सगळे एकत्र टाकले. हुएवर हायर और एंगेज. आणि हे खूप सोपं झालंय आता. तुम्हाला याच्या पुढे खूप जास्त अभ्यास करावा लागणार नाही. एकच सेक्शन, सेक्शन कमी केल्यामुळे पाठांतरासाठी सेक्शनचं बेटर राहील. हुएवर एंगेज, कोणीही हायर करत आहे काही व्यक्तींना, लाईक एक मोठा माणूस आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे, त्यांनी काही व्यक्ती हायर केले 50 100 की जा आणि इथे अनलॉफुल असेंब्ली क्रिएट करा. सो त्या पर्सनला आता ते अनलॉफुल असेंब्ली करतील त्यांना तर या सगळ्या पनिशमेंट आहे. पण तो व्यक्ती जर तिथे नाही आहे, तो घरी बसून फोनवर सगळं काम करतोय, मग हायर केले ना तू तर थांब, तुला पण पनिशमेंट. कोणी एंगेज करत आहे, एम्प्लॉय करत आहे, प्रमोट करत आहे, कोणी ऍट द हायरिंग, हे कोणी लाईक एम्प्लॉय करत आहे, हे सगळे प्रमोट करणे. कोणीतरी एक बॉस डॅडी बसलेला आहे, ठीक आहे की नाही, आणि तो इथे हे सगळे काम करतो, तर त्याला सुद्धा ही पनिशमेंट. ऍट द हायरिंग ऑफ एंगेजमेंट एम्प्लॉइंग पर्सन जॉइनिंग बिकम्स अ मेंबर ऑफ द अनलॉफुल असेंब्ली शॅल बी पनिश्ड विथ पनिशेबल विथ अ मेंबर ऑफ सच अनलॉफुल असेंब्ली. त्या मेंबर सोबतच याला पनिशमेंट होणार, बिकॉज कॉमन ऑब्जेक्ट आहे. अँड फॉर एनी ऑफेन्सेस विच मे बी कमिटेड बाय any such a persons as a member of an unlawful assembly in pursuance of such a hiring, engagement, employment in the same manner as if he had been a member of such an unlawful assembly himself had committed such offense. जणू काही त्यानेच तो ऑफेन्स ऍक्च्युअल मध्ये केलेला आहे अशा प्रकारे पनिशमेंट होईल. मग तो जर तो पहिल्या क्लॉज मध्ये असेल, फक्त मेंबर असेल, तर त्याला 6 महिने होईल. त्यांनी ऍक्च्युअल मध्ये यांच्यासोबत यांनी जर ऍक्च्युअल मध्ये कमिट, हे जे काय करतील ना तर ते पनिशमेंट त्याला होईल, लक्षात ठेवा. हे फक्त मेंबर म्हणून सापडले त्याचे हायर केलेले व्यक्ती तर त्यालाही 6 महिने पनिशमेंट. ऍक्च्युअल मध्ये कमिट केला तर 2 वर्ष पनिशमेंट. हे जे व्यक्ती ऍक्च्युअल मध्ये जे काही काम करत आहे ते त्याला तिकडे पनिशमेंट तो हायर करणाऱ्याला होईल. Whoever harbors, receives, or assembles in any house or premises in occupations or charge or under his control any persons knowing that such a persons have been hired, engaged, or employed, or are about to be hired, engaged, or employed to join or becomes a member of unlawful assembly shall be punished with imprisonment for either description for a term which may extend to 6 months or with fine or with both. काय म्हटलंय बघा, कोणीही हार्बर करतो, यू नो दॅट हार्बरिंग मदत करणे, रिसिव्ह और असेंबल करतोय काही गोष्टी त्यांना, वॉट एव्हर यू नो दॅट की दॅट ऑल द पर्सन्स they were committed the unlawful assembly and you are harboring there, you are receiving some or assembling some things in house or premises in the occupations charge under the control of any persons knowing that such a persons have been hired, engaged, or employed for the unlawful assembly. Okay, so shall be punished with imprisonment for either description for a term which may extend to 6 months or with fine or with both. काय म्हटलंय, तर तुम्हाला इथे पनिशमेंट होऊ शकते विच इज एक्सटेंड टू 6 मंथ. ओके, अँड विथ फाईन. ठीक आहे, जर तुम्ही हार्बरिंग वगैरे केलं, मदत केली, किंवा तुम्हाला माहिती असतं. whoever is engaged or hired or offer or attempts to hired or engaged to do or assist in doing any of this act specified in subsection 1 shall be punished with imprisonment for either description for 6 months. any आता engaged करत आहे and hired करत आहे, attempt to hired जरी करत असेल तरी तुम्हाला इथे 6 month punishment आहे. whoever being so engaged hire referred in sub clause 8 मधले जे engaged hire केलेले व्यक्ती आहेत, गोज आर्म, त्यांना आर्म्स देणे किंवा डेडली वेपन्स वगैरे प्रोव्हाइड करणे,
तर याच्यासाठी 2 इयर्स आहेत. लक्षात ठेवा की जिथे आर्मचा विषय येतो ना तिथे 2 वर्ष पनिशमेंट. Come to the next section, that is 190. Every member of unlawful assembly guilty of an offense committed in a prosecution of common object. आपला जो 149 सेक्शन होता पहिला कॉमन ऑब्जेक्टचा, तो 190 मध्ये यांनी दिलेला आहे. If an offense is committed by any member of the unlawful assembly in a prosecution of a common object, जो कोणीही व्यक्ती इथे कॉमन ऑब्जेक्ट मध्ये आहे, प्रत्येक व्यक्ती जो की ते अनलॉफुल असेंब्ली मध्ये सापडला आहे and he is being a member of the unlawful assembly, that such as a member of the assembly knew to be likely to committed in a prosecution of the object and he has a knowledge that this assembly turns toward the unlawful assembly. जर तुम्हाला नॉलेज असेल आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये मिळाला सापडलात तर एव्हरी पर्सन हू at the time of the committing of that offense is a member of the same assembly is guilty of that offense. Each and every persons are liable. ठीक आहे की नाही? दिस इज कॉल्ड द लायबिलिटी. ओके, सो 190 मध्ये विकॅरियस लायबिलिटी ज्याला आपण म्हणतो, टॉटियस मध्ये आपण शिकलो आहे की ईच अँड एव्हरी पर्सन्स आर लायबल. हे बघा, तुम्ही केलंय फिजिकली जाऊन तिथे काही हे मॅटर करत नाही. इफ यू आर अवेअर ऑफ द थिंग्स, इफ यू कंटिन्यू इन जॉईनिंग इट, इफ यू आर present there with the knowledge that this assembly turns toward the unlawful assembly, then you are liable for the same. Clear? So this is 190. इथे आपलं अनलॉफुल असेंब्लीला आपण स्टॉप करूया. स्टॉप करूया इन द सेन्स की यस, आपण इथे काय करणार आहोत, अनलॉफुल असेंब्लीला स्टॉप करतोय. वाय? बिकॉज इथपर्यंत आपला डेफिनेशन अँड ऑल द अनलॉफुल असेंब्ली कव्हर केला. ठीक आहे. नाउ कम टू द नेक्स्ट पोर्शन, दॅट इज द पोर्शन ऑफ against offenses against the public tranquility is writing. आपण काय करूया, हीच अनलॉफुल असेंब्ली घेऊया आपण, म्हणजे कायद्यानेच तसं केलेलं आहे. या कायद्याने काय केलं की रायटिंग म्हणजे काय, हीच अनलॉफुल असेंब्ली. आपण अनलॉफुल असेंब्ली शिकलोय, आपल्याला माहिती, यू नो दॅट व्हॉट इज द अनलॉफुल असेंब्ली. सो एनी पर्सन विथ द कॉमन ऑब्जेक्ट विथ द अनलॉफुल इंटेन्शन, अनलॉफुली काहीतरी करत आहे, हे सगळे जे दिलेत क्लॉजेस आपल्याला, त्याच्यामध्ये जर कोणी असेल आणि 5 पेक्षा अधिक व्यक्ती असेल तर दे आर डुईंग द ऑर कमिटेड द अनलॉफुल असेंब्ली. अँड दिस अनलॉफुल असेंब्ली मध्ये जर फोर्स आणि व्हायलन्स एक्झॅक्टली यूज करण्यात आला प्रॅक्टिकली, मग मॅडम तिथे पण तर फोर्स आणि शब्द दिले होते, यस मीन्स दिलं होतं, शो ऑफ क्रिमिनल फोर्स दिलं होतं, बट ऍक्च्युअली जर कमिट केला तर इट्स कॉल्ड अ रायटिंग. फोर्स कमिट केला, व्हायलन्स कमिट केलं, इज युज्ड बाय द अनलॉफुल असेंब्ली. You are just showing the criminal force, you are overviewing the criminal force, overviewing the mischiefs, etc. to the all persons while doing the unlawful assembly. You are just committed this force or violence is used by an unlawful assembly. और याला आपण दंगा म्हणतो, खूप दंगा झाला असं म्हणतो ना. और बाय एनी मेंबर thereof, कोणीही पूर्ण जणांनी करा, संपूर्ण व्यक्तींनी केलं तरी चालेल, किंवा त्यापैकी काही मेंबरनी केलं तरी चालेल आणि बाकी मेंबर फक्त प्रेझेंट असेल तरी सुद्धा, in the prosecution of the common object of such assembly, every member of such assembly is guilty of the offense of writing. Each and every member of guilty आहे writing ला. So what is the punishment for writing? So writing ला, unlawful assembly ला writing मध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, that is force and violence. If you are using the force and or violence, force and violence in the unlawful assembly, so each and every persons are liable there. Whoever is guilty of writing shall be punished with imprisonment for either description for a term which may extend to 2 years or with fine. Again 2 वर्षापर्यंतच punishment आहे even writing ला सुद्धा. Whoever is guilty of writing being armed with a deadly weapons, आणि हीच writing जर तुमच्या हातात हत्यार असेल ना, आर्म्स असेल, तर मात्र पनिशमेंट वाढणार आहे. Being armed with a deadly weapons or with anything which used as a weapon of offense is likely to cause death shall be punished with imprisonment for either description for a term which may extend to 5 years or with fine or both. 5 वर्षापर्यंत जाईल जर आर्म असेल. ठीक आहे. Come to the next. Want only giving a provocations with intent to cause a riot if rioting be committed, if not committed. काय म्हटलं आहे,
want only giving a provocation. You are just giving the provocation with the intention to cause a riot if writing be committed, if not committed. तुम्ही जर कोणाला प्रवोक करत आहात की येस वी आर डुईंग द रायटिंग, वेदर द रायटिंग इज कमिटेड और नॉट कमिटेड मॅटर करणार नाही, आणि रायटिंग कमिट झाली तर काय आणि नॉट कमिटेड काय तर सेक्शन क्लिअर करतो. हुएवर मॅलिग्नंटली, ठीक आहे, मॅलिग्नंटली विथ द गिल्टी इंटेन्शन्स, विथ द बॅड इंटेन्शन्स, वॉन्ट ओनली बाय डुईंग एनिथिंग विच इज इलिगल. तुम्हाला फक्त वॉन्ट ओनली मीन्स तुम्हाला काय करायचंय, काहीतरी इलिगल करायचंय. मॅलिग्नंटली तुमचं जे काही करण्याचा हेतू आहे तो बिलकुलच चांगला नाही. गिव्ह द प्रोवोकेशन्स टू एनी पर्सन, तुम्ही समोरच्याला प्रवोक करताय. मी एक मोठी पॉलिटिशियन आहे, मॅलिग्नंटली वॉन्ट ओनली मला दंगा करायचा आहे आणि मी तुम्हाला प्रवोक करते. टू एनी पर्सन इंटेंडिंग और नोविंग इट टू बी लाईकली दॅट such provocations will cause the offense of writing to be committed. आणि अशा प्रकारचे प्रोवोकेशन्स करून कॉज द ऑफेन्स ऑफ द रायटिंग कमिटेड, रायटिंग करायची आहे. शल इफ द ऑफेन्स ऑफ रायटिंग बी कमिटेड, आणि जर खरंच त्या लोकांनी ऑफेन्स केला, इन अ कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सच प्रोवोकेशन, मी सांगितल्याप्रमाणे दिस इज लाईक द अबेटमेंट, बी पनिश्ड विथ इम्प्रिझनमेंट फॉर आयदर डिस्क्रिप्शन फॉर a term which may extend to 1 year. त्यांना तर अनलॉफुल असेंब्लीची पनिशमेंट होणार ना, जे ऍक्च्युअल मध्ये करणार. पण मी प्रवोक केलं आहे, माझं मॅलिग्नंट इंटेन्शन होतं, मला काहीतरी इलिगल क्रिएट करायचं होतं, म्हणून मी 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना प्रवोक केलं आणि त्यांनी जर तो ऑफेन्स कमिट केला, रायट केलं, तर मला मात्र 1 वर्षाची पनिशमेंट होणार आहे, बिकॉज आय एम provocating them, or with fine, or with both. And if the offense of writing be not committed, with imprisonment of either description for a term which may extend to 6 months, or with fine. आणि जर कमिट नाही, अटेम्प्ट झाला फक्त, तर 6 months. दिस इज 192. दिस इज व्हेरी सिम्पल, क्लिअर. पण 2 दिलेले आहे, जर कमिट झाला तर 1 वर्ष पनिशमेंट होईल मला, मी प्रवोक केलं म्हणून, आणि नाही कमिट झाला, अटेम्प्ट झाला फक्त, तर 6 महिने पनिशमेंट. ठीक आहे, अर्ध्यापेक्षा आयपीसी आपलं संपलेलं आहे, हे लक्षात घ्या. महत्वाचं आपलं कल्पेबल होमिसाइड मर्डर ते होतं, ते आपण खूप चांगल्या प्रकारे पाहिलं. लायबिलिटी ऑफ ओनर, ऑक्युपियर एक्सेट्रा ऑफ ए लँड. ओ किती वाजले, जस्ट 3 मिनिट राहिले ना. ओके, काही हरकत नाही. ऍक्च्युली एवढा सेक्शन बघू. Liability of owner, occupier, etc. of land on which an unlawful assembly of rights takes place. सेक्शन मोठा आहे, आपण उद्या बघूया, कारण की दुसरा क्लास आहे. ओके, सो 193 पासून आपण उद्या कव्हर करूया. अर्ध्यापेक्षा आयपीसी संपलंच आपलं. 194, 195, 196, देन पुढे काय सेक्शन्स आहेत, इम्प्युटेशन्स वगैरे चालतं. उद्या अनलॉफुल असेंब्ली संपेल अर्ध, त्यानंतर ऑफेन्स बाय और रिलेटिंग टू द पब्लिक सर्वंट, हा हे पण बघून घेऊया पूर्ण चॅप्टर व्यवस्थित. त्यानंतर हुएवर बिंग अ पब्लिक सर्वंट, पब्लिक सर्वंटचे बघून घेऊया आपण, कामाला येतात, जरी तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचे नसेल ना,